पट्टे धारू आम्ही विष्णुदास
पाडू आम्ही विष्णुदास जगे, लागू नेदू अंगी पाप पुण्य, निर्भरंतरी सदा सर्व काळ, घेतला सकळ भारदेवी, बळीवंत जेने रचिले सकळ, आम्हा त्याचे बळंकिताशी, निर्भरंतरे सदा सर्व काळ, घेतला सकळ भारदेवी. तुका म्हणे आम्ही देखतची नाही, देवा विन काही दुसरी ते, निर्भरंतरी सदा सर्व काळ, घेतला सकळ भारदेवी. विठ्ठल सीतानाथ समारंभां श्री गुरुमेनदास मध्यमां, अस्मदाचार्य पर्यन्तां वंदे श्री गुरु परंपरां. भाविक विश्वासी भाविक विश्वासी स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंग. पुण्यभूमी बिंगळी या पुण्य गावामध्ये प्रभू रामरायाच्या पुण्य पावन प्रांगणामध्ये अधिक मासाच्या निमित्ताने, पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, सप्ताहातील आजचा हा 4था दिवस आहे. आणि 4थ्या दिवसाच्या सेवेकरिता जगद्गुरु तुकोबरायाचा अत्यंत उत्कृष्ट असा 4 चरणाचा नेमके आम्ही कोण आहोत याचा परिचय देणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. महाराज या अभंगामध्ये आम्ही कोण आहोत याचा परिचय देत आहे. मला वाटतंय मृत्यू लोकातली सगळीच जीवन प्रसिद्धीच्या मागे लागलेली. नोहे नोहे कोणीतरी मला ओळखलं पाहिजे याच्याकरिता प्रत्येकाची धडपड चाललेली आहे. प्रत्येकाला वाटतंय मला कोणीतरी ओळखलं पाहिजे, माझं कुठेतरी नाव असलं पाहिजे, कोणीतरी मला आहो जाओ केलं पाहिजे, कोणीतरी मला मालक म्हटलं पाहिजे. या अपेक्षेपोटी समाज वावरतोय आणि याच्याकरता वाटेल ते करायला तयार आहे. जे सप्ताहाला वर्गणी दिली नाही तरी त्याला वाटतंय बॅनरवर माझा फोटो पाहिजे. इथं पासून ते आता कुठपर्यंत म्हणायचं ते म्हणा गड्या. आता बाप मेला तर मुलं पत्रिका छापतात त्याच्या श्राद्धाची, गोड जेवणाची.
मला अजून कळालं नाही की त्या पत्रिकेत खाली पोरांची लावणी ह्याची काय गरज आहे. बरं पोराची असे ना का आता नातवा सकट लिहायची तयारी, हे कोणाला दाखवायचं. पण बहुतेक समाज प्रसिद्धीच्या मागे लागला. मला कोणीतरी मानावं, मला कुठेतरी मान असावा, कुठेतरी माझं नाव असावं, अशी प्रत्येकाची कलियुगामध्ये धडपड चाललेली. पण याच्यात एक सूत्र आहे. तुमचं आमचं जीवन आणि साधूचं जीवन अतिशय भिन्न आहे. साधूचं जीवन प्रसिद्धी करता तळमळ करत नाही, साधूचं जीवन मोठेपणा करता प्रयत्न करत नाही. अजून ज्ञानोबाच्या शब्दात सांगायचं झालं तर ज्ञानोबा म्हणाले ते मोठेपणा झाकतात, याच्या विरोधात ते पिसेपणा मिरवतात. बरोबर आहे ना? पिसेपणा मिरवतात. पुढे ऐका, हुशार असले तरी चातुर्य लपवतात. पण तुम्ही आम्ही याच्या विरोधात आहेत. आम्ही मोठेपणा मिरवतो, चातुर नसलो आम्ही तरी चातुर्य फिरवतो. हे जगाला सांगत राहतो आम्ही अमके, आम्ही अमके, आम्ही अमके. साधूमध्ये आणि तुमच्या आमच्यामध्ये फार मोठं अंतर आहे. मागे एक वर्षाखाली मी कीर्तनाला गेलो होतो केज जवळ. गावाचं नाव सांगतो पुन्हा, लगेच सांगतो, काय कॅमेराला भेट नाही मी, मला कोणाला द्यायची नाही, कोणाची करायची नाही, जे आहे ते खरंच आहे. तिकडे सोनी जवळ म्हणून गाव आहे, मी तिथे गेलो होतो. एका बुवाचं भागवत होतं आणि माझा काला होता. आता त्यांचं भागवत संपलं आणि कीर्तनाचं भजन चालू झालं, तोपर्यंत 10 मिनिट एका खोलीत आम्ही बसलो. ते भागवतकारांनी त्यांचं कार्ड काढलं मला दिलं. मी आपलं कार्ड घेतलं, पाहिलं, त्याच्यावर लिहिलं होतं आमच्याकडे भागवत कथा, शिवमहापुराण कथा, रामकथा, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण, नवनाथ पारायण इत्यादी ग्रंथ योग्य दरात करून मिळतील, असं त्याच्यावर लिहिलं होतं. तुम्हाला हे खोटं वाटेल, कीर्तनकाराचं नाव सांगतो तुम्हाला, पण नंतर सांगतो, आमच्यात केसाला इज्जत घालू त्याची. आणि मग एवढं झाल्यास मी आपलं कार्ड घेतलं, माझ्या बॅगेत ठेवलं. तर तो मला म्हटलं, बाबा तुमचं कार्ड द्या. म्हटलं बुवा अजून छापण्याची गरज पडली नाही, पडेल त्या दिवशी कीर्तन बंद. माझा शुद्ध भाव आहे, मला कोणीतरी मानलं पाहिजे, कोणीतरी मला ओळखलं पाहिजे हे नसावं, मला फक्त देवाने ओळखलं पाहिजे हे असावं. जगाने आम्हाला मानूच नये, जगाने आम्हाला ओळखूच नये, आम्हाला मानावं संतांनी, आम्हाला ओळखाणं देवाने. आणि याच्यासाठी सोपा उपाय सांगतो. त्याच्याकरता बॅनर छापायची गरज नाही, त्याच्याकरता कार्ड छापायची गरज नाही, त्याच्याकरता स्वतःला ह भ प असं म्हणून घ्यायची गरज नाही. तुकोबाच्या गाथ्यात तुकोबाराय म्हणाले, बाबा रे तुम्हाला वाटतंय ना देवाने तुम्हाला ओळखावं, देवाने तुमची कीर्ती करावी असं वाटतंय ना, फक्त सज्जन व्हा सज्जन. तुम्ही सज्जन झालात की देव तुमची कीर्ती मनानं करत फिरेल म्हणाल. कोण कीर्ती करेल? देव कीर्ती करेल. देव, देवच तुमचं कार्ड होईल आणि घरोघरी फिरेल. हे आमखे आहेत, देवच फिरेल. हे माझं हे तुकोबरायचं आहे. तुकोबराय म्हणाले कीर्ती सज्जनाचे कीर्तिमुख त्याचे नारायण. तुम्ही कीर्ती करायची गरज नाही, सज्जन व्हा, देव कीर्ती करेल.
आणि मग साधूमध्ये आणि आमच्यामध्ये हाच फरक आहे. आम्हाला आमची कीर्ती आमच्याच तोंडाने सांगावी लागते, पण साधूला स्वतःच्या तोंडाने स्वतःची कीर्ती सांगण्याची गरज नसते. त्यांची कीर्ती देव करत फिरतो. तुम्हाला सूर्य माहित आहे का? सूर्य माहित आहे ना सगळ्याला? खरंच सांगा, सूर्य तुम्हाला माहित झाला, तो सूर्य तुमच्या घरी कधी सांगायला आला होता का मी सूर्य? मग तुम्हाला कसा माहित झाला? त्याचं सरळ आणि सोपं उत्तर आहे, सूर्याला त्याचा परिचय स्वतः देण्याची गरज नसते, सूर्याचा प्रकाशच त्याचा परिचय असतो. तसं महात्म्याला मी आमक हे सांगण्याची गरज नसते. महात्म्याचं ज्ञान, महात्म्याची भक्ती, महात्म्याचं वैराग्यच त्यांचा परिचय असतंय. आणि ते सगळ्या जगामध्ये फिरत राहतं, त्याला आम्ही आमके म्हणत फिरण्याची गरज नाही. आणि मग साधूमध्ये आणि आमच्यामध्ये हाच फरक आहे. तुम्ही आम्ही प्रत्येक वेळेला बसेल तिथे मी असा म्हणत राहतो, आणि साधू मात्र हे झाकत राहतात. विठ्ठल अजून सोपं पुढे आहे. साधू जीवन किती विशेष आहे, तुमचं आमचं जीवन किती खालच्या दर्जाचं आहे का? साधू जीवन हे वैशिष्ट्यपूर्ण आहे, आमच्या जीवनात काही वैशिष्ट्य नाही. साधू जीवन आनंद भरित आहे, तुमचं आमचं जीवन दुःख भरित आहे. आणि साधूचं जीवन अनुभवयुक्त आहे, तुमचं आमचं जीवन अनुभव शून्य आहे. खरं खरं विचार करा, कधीतरी मनाला विचारा आपल्या की परमार्थाचा नेमका काय अनुभव आहे आपल्याला. पण हे जेव्हा साधू महात्म्याला विचारताना, तेव्हा त्यांच्या जीवनातली सहज क्रिया सुद्धा परमार्थ आहे. काय म्हणतो मी? साधूच्या जीवनातली सहज केली जाणारी क्रिया सुद्धा परमार्थ आहे. तुमच्या आमच्या जीवनातली परमार्थिक क्रिया सुद्धा परमार्थ म्हणावं की नाही इतक्या शंकेत आहे ते. जे परत सोपं करतो बघा. साधू बहिर्दिशेला गेले तरी परमार्थ तीर्थयात्रा म्हणा त्याला. साधू झोपले तरी परमार्थ समाधी म्हणा त्याला. साधू जेवत असले तरी परमार्थ यज्ञ म्हणा त्याला. साधू शिव्या देत असले तरी परमार्थ तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. त्यांनी दिलेल्या शिव्याने सुद्धा आमचा उद्धार होतो, आम्ही केलेल्या भजनाने सुद्धा आमचा उद्धार होईल की नाही शंका आहे. कारण का? साधूच्या शिव्यातही तुमच्या आमच्या हिताची तळमळ आहे, आणि तुमच्या आमच्या भजनात सुद्धा याचं नाही जमलं, याचा स्वर गेला, त्याचं हुकलं, हेच आहे. मला या संसारिकाचं खरंच कौतुक वाटतंय. कधी जर म्हटलं ना, चला ना आमक्याच्या घरी भजन आहे, तर हे लोक म्हणतात त्याच्या घरी आम्ही येत नसतो. हे आहे की नाही तुमच्याकडे? हे सगळ्या जगात आहे. माझा भाव आहे का गड्या? आता मी त्याच्या घरी येत नसतो असं म्हणू नका. मग माझ्या तुकोबराचे अभंग म्हणायचेत ना, ज्ञानोबाचे अभंग म्हणायचेत ना, मग कोणाच्याही घरी असलं तरी मी गेलो पाहिजे, हा भाव पाहिजे. पण आमचं काय झालंय, आमच्या परमार्थापेक्षा, तुकोबाच्या ज्ञानोबाच्या अभंगापेक्षा आमचा अहंकार झालाय मोठा. आणि आमच्या अहंकारापुढे आम्हाला साधू संतांची सुद्धा किंमत कळत नाही, इतकी आम्ही खालच्या दर्जाचे आहेत. विठ्ठल माझं बोलणं तुम्हाला व्यवस्थित ऐकायला येतंय ना? हा. याच्या पुढे ऐका. तुम्ही गीता काढा. भगवान असं म्हणालाय गीतेमध्ये की त्यांच्या जीवनातली सूक्ष्मातली सूक्ष्म क्रिया, म्हणजे त्यांनी डोळ्याची पापणी लवली तरी परमार्थ आहे. काय सुरुवात आहे श्लोकाची? नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्वविद पश्ये शृण्वन् पृषे जिघ्रन् नश्नन् गच्छन् श्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् नुन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन्. त्यांच्या जीवनातली कुठलीही क्रिया, साध्यातली साधी क्रिया सुद्धा परमार्थ आहे. आमच्या जीवनातली परमार्थिक क्रिया सुद्धा परमार्थिक नाही. हा त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये असलेला फरक आहे. विठ्ठल
एवढ्यावर थांबू नका. अनुभवाच्या बाबतीतही तीच बोंब आहे. खरा परमार्थ त्याला म्हटलं शास्त्राने की सर्वत्र परमात्मा दिसणं ही भक्तीची टोकाची अवस्था आहे. सर्वत्र देव दिसावा, सर्वत्र देव दिसावा. साधूला किड्या मुंग्यातही देव दिसतो, साधूला इथे खड्यातही देव दिसतो, साधूला इथे बसलेल्या सगळ्यामध्ये देव दिसतो. अर्थात साधूचा हा व्यापकपणे आहे, साधूचा हा परमार्थातला अनुभव आहे की त्यांना सर्वत्र देव दिसतोय. पण आम्हाला मात्र अजून माणसात जाऊ द्या, कुत्र्या मांजरात जाऊ द्या, आम्हाला अजून मंदिरात देव दिसलेला नाही. कुठे दिसला नाही? मंदिरात. तुम्ही आक्षेप घ्याल माझ्या बोलण्यावर, महाराज काय म्हणताय असं? आम्ही तर रोज मंदिरात जाऊन पाया पडतो. खरं सांगू, अजून आम्हाला मंदिरात देव दिसला नाही. आम्हाला मंदिरात दिसते ती मूर्ती. माझा भाव थोडा वेगळा आहे. अगदी सोपं करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही रोज आंघोळ करता का? आंघोळ करता का रोज? वा. उन्हाळा सोडता कोणत्या पाण्याने करता? गरम पाण्याने की गार पाण्याने? मोठ्याने ऐका, मला ऐकायचंय तुमच्याकडून. आता हे सोडता म्हणायला लागलोय मी. कोणत्या पाण्याने करता? गरम पाण्याने करता. गरम. देवाच्या दारात खरं बोलत जा. तुम्ही गरम पाण्याने स्नान करता, रोज स्नान करता. फक्त मला थोडा बदल करायचा आहे. तुम्ही रोज गरम पाण्याने स्नान करता, इथे देवाला येताना सुद्धा गरमच पाणी आणता. बरोबर आहे ना? तुम्हाला थंडी वाजते, देवाला वाजत नाही. याचा सरळ आणि सोपा अर्थ आहे, आम्ही अजून देवाला देव मानलं नाही. आम्ही जर त्याला देव मानलं असतं तर कधीतरी त्याच्या करता सुद्धा आम्ही गरम पाणी आणलं असतं. घे देवा, कर आंघोळ. माझे सोपे सोपे प्रश्न आहेत. तुम्ही केळी खाता, आता हे सांगा कशी खाता? साल काढून खाता का साली सकट खाता? साल काढून खाता. वा. इथे जर रामरायाला केळी ठेवायची असेल तर कशी ठेवता? काय तुमचं काय मत आहे? देव साली खातो की काय? तुम्ही आंबा खाता, कोई काढून खाता, देवाला ठेवता ना? कसं ठेवता? कोई सकट ठेवता. काय म्हणणं आहे तुमचं? देव कोई खातो काय? खरं सांगू का, आमचं काहीच म्हणणं नाही. आमचा एकच भाव आहे, आम्ही त्याला अजून देव मानत नाही, आम्ही त्याला मूर्ती मानतो. आम्ही ज्या दिवशी त्याला देव मानू ना, त्या दिवशी आम्हाला मंदिरात येण्याची गरज नाही. तो आम्हाला आमच्या घरी सुद्धा दिसत असेल बघा. पण आमचा भावच पक्का नाही हो. आणि आमचा भाव पक्का नाही म्हणून आमच्याकरता देव पक्का नाही. हे माझं नाही, हे परत ऐका. भगवान गीतेत म्हणालाय, ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. तुमची माझ्या प्रती जशी भावना आहे तशी तशी माझी भावना तुमच्या प्रती आहे. आमचे गुरुजी म्हणत असतात, तुमची आमची भक्ती कधी मधी, म्हणून तुमच्या आमच्या करता देव सुद्धा. म्हणा ना मोठ्याने कधी. हा, कारण त्यानं सांगितलंय, तुम्ही जसं द्याल मी तसा परत देईन. आणि मग त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये अनुभवाचा फरक आहे. अजून थोडं पुढे आहे का? अशा तर बरेच आहेत फरक, पण एक सांगतो आणखी. साधू मोठेपणा कधी मिरवत नाही. आपल्याकडे नृसिंह पुराण नावाचं पुराण आहे. नृसिंह पुराण. आणि त्या नृसिंह पुराणामध्ये 42 अपराध सांगितले. देव अपराध म्हणतात, नाम अपराध म्हणतात त्याला. आता बारीक आहे का, सगळे आठवत नाहीत मला, पण आठवेल ते सांगतो. 42 देव अपराध, नाम अपराध सांगितले. परत आहे का? देवाच्या समोर मोठ्याने गप्पा मारणं अपराध, देवाच्या समोर पाठ करून देवाकडे बसणं अपराध, देवाच्या समोर दुसऱ्याच्या पाया पडणं अपराध, देवाच्या समोर झोपणं अपराध, देवाच्या समोर पान विडा तंबाखू घेऊन जाणं अपराध, देवाच्या समोर जेवण करणं अपराध, देवाच्या कीर्तनातून उठून जाणं अपराध, कीर्तनात झोपणं अपराध, कीर्तनात मांडी मोडून बसणं अपराध. असे जवळजवळ 42 अपराध सांगितले. आता कोणी एक जण उठून उभे राहील, महाराज आमचं वय झालंय, आम्हाला मांडी मोडल्याशिवाय बसता येत नाही, आणि मग आता काय करावं? तेव्हा नृसिंह पुराणाने मधला मार्ग सांगितला. ते असं म्हणालं, बालकाला आणि म्हाताऱ्याला 16 गुणे माप असतात. काय म्हणतोय मी?
बालकाला आणि म्हाताऱ्याला किती गुन्हे माफ असतात? 16. म्हणजे एखादं लेकरू कीर्तनात झोपलं पाप लागत नाही, गुन्हा माफ आहे. एखादं लेकरू कीर्तनात उठून गेलं पाप लागत नाही, गुन्हा माफ आहे. एखाद्या म्हाताऱ्या माणसाने मांडी मोडली पाप लागत नाही, गुन्हा माफ आहे. पण याच्या पुढे ऐका, नरसिंह पुराणाला माहित होतं माणसं हुशार आहेत. त्याने त्याच्या खाली लिहिलंय बालक कोणाला म्हणावं, म्हातारं कोणाला म्हणावं. त्यांनी असं लिहिलंय 12 वर्षाच्या आत ज्याचं वय आहे त्याला म्हणा बालक, 12 वर्षाच्या खाली ज्याचं वय आहे त्याला म्हणा बालक, आणि 92 वर्षाच्या पुढे ज्याचं वय आहे त्याला म्हणा म्हातारा. तुमच्यात कोण आहे? याचा सरळ आणि सोपा अर्थ आहे, आपण 12च्या पुढे आणि 92च्या आत. याचा अर्थ काय? 42 पैकी एक तरी पाप नक्की आपल्याकडे आहे. बरोबर आहे ना? म्हणजे आपण पापी आहेत. अजून थोडा सुधारित शब्द वापरतो, आपण अपराधी आहेत. कसे आहेत आपण? अपराधी आहेत आपण. आता मला तुमच्याकडूनच ऐकायचं बरं का, आम्ही 42 पैकी एक तरी अपराध करतो, आम्ही अपराधी आहेत. कोणी हात वर करून सांगा मला की महाराज आम्ही रोज इथे रामाच्या समोर येतो आणि हात जोडून म्हणतो देवा मी अपराधी आहे. म्हणालात कोणी असं? देवा मी पापी आहे रे, मी अपराधी आहे, असं तुम्ही कधी म्हणालात का? माझं सोपं उत्तर आहे, तुम्ही आम्ही अपराधी असूनही कधी स्वतःला अपराधी म्हणून घेत नाही. पण तुकोबरासारखे महात्मे अपराध न करताही स्वतःला अपराधी म्हणून घेतात. तुम्ही काढा नाट प्रकरण. अपराधी असताना स्वतःला अपराधी म्हणून घेत नाही. तुकोबरासारखे महात्मे अपराध नसताना स्वतःला अपराधी म्हणवतात. मी तवानात अपराधी कर्महीन मती मंदबुद्धी, तुझ मी आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा. नाही ऐकले गायले गीत, धरिली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा. नाही केला करविला पर उपकार, नाही दयाली पीडिता पर, करून येतो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. या सगळ्या नाटामध्ये महाराजांनी न केलेल्या अपराधाची कबुली दिलेली आहे. मला हेच सांगायचं आहे, आता तुमच्या आमच्यामध्ये हाच फरक आहे आणि साधू मध्ये हाच फरक आहे की साधू अपराध न करता अपराधी म्हणून घेतात आणि तुम्ही आम्ही अपराधी असून छाती काढून चलतो. विठ्ठल. साधू जीवन फार वेगळं आहे बघा. ते आनंदभरित जीवन आहे, ते सुखरूप जीवन नाही, फार वैशिष्ट्यपूर्ण जीवन आहे ते. आणि मग त्यांच्या जीवनातला अनुभव सुद्धा भिन्न आणि मग त्यांचा परिचय सुद्धा भिन्न. मला वाटतं अशा महात्म्याला स्वतःचा परिचय देण्याची गरज नसते. थोडा अजून पुढे ऐका. शास्त्र म्हणतंय स्वतःच्या तोंडाने मानवाने स्वतःचा मोठेपणा सांगू नये. परत ऐका, मी तुमच्या पुढे 3 गोष्टी मांडणार आहे. सुभाषितकार असं म्हणाले, स्वतःच्या तोंडाने स्वतःचा मोठेपणा सांगत असेल तर तो लहान आहे.
सुभाषितकाराचं मत आहे, इंद्रोपि लघुतां याति स्वयं प्रख्या पितर गुणैः. सुभाषितकार असं म्हणाले, इंद्रोपि लघुतां याति स्वयं प्रख्या पितर गुणैः. जो स्वतःच्या गुणाचं स्वतः कौतुक सांगत फिरतो तो इंद्रोपि लघुतां याति, तो इंद्र असला तरी लहान आहे. म्हणजे स्वतःच्या तोंडाने स्वतःचं मोठेपण सांगत असाल तर तुम्ही लहान आहात, लक्षात ठेवा. पुढे ऐका, हे एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, ज्ञानोबा असं म्हणाले, जो स्वतःच्या तोंडाने स्वतःचं मोठेपण सांगतो तो शून्य आहे. आम्ही झालो ऐसा जो म्हणे तो काहीच नव्हे. आम्ही अमके आहोत, आम्ही तमके आहोत असं जो मोठेपणा सांगतो ना, महाराज म्हटले तो शून्य आहे. आणि खरं सांगू का, हे मनात लिहून ठेवा. आता मी तसंच केलंय. जर कोणी माझ्या पुढे असं म्हणत असेल, महाराज माझ्यासारखा माणूसच गावात नाही, मी मनात म्हणत असतो तो काहीच नव्हे. महाराज आमच्यासारखी कोणाचीच पंगत नाही, तो काहीच नव्हे. कधी कधी मला स्वतःला जर वाटलं की मी फार मोठा कीर्तनकार म्हणत असतो, तो काहीच नव्हे. की बाबा रे, हे शून्यपणाचं लक्षण आहे. मी म्हटला की तो शून्य आहे. आता परत ऐका, सुभाषितकार म्हणतात स्वतःच्या तोंडाने स्वतःचं मोठेपण सांगणं लहानपणाचं लक्षण आहे. ज्ञानोबा म्हणतात जो मोठा आहे म्हणतो तो शून्य आहे. पुढे महाभारताने असं म्हटलंय, स्वतःच्या तोंडाने स्वतःचं मोठेपण सांगणं मरण आहे. काय म्हणतोय? स्वतःच्या तोंडाने स्वतःचं मोठेपण सांगणं मरणास समान आहे, ते मरण आहे. मला कधी कधी प्रश्न पडतोय, जर स्वतःच्या तोंडाने स्वतःचं मोठेपण सांगणं मरण असेल तर खरंच सांगा, आपण दिवसात किती वेळा मरतो बरं? कारण आपलं तर ज्याच्या जवळ बसेल त्याच्या जवळ सांगायला चालू असतंय, मी आहे म्हणून सप्ता, मी नसतो तर झालाच नसता. अहो मी म्हणून पंगत, मी म्हणून आमक. अरे कशाला सांगताय? स्वतःच्या मुखाने स्वतःचे, बरं हे जाऊ द्या, हे नाही पटायचं तुम्हाला. वायुपुराणात श्लोक आहे, वायुपुराणात श्लोक आहे. श्लोकाचा भाव असा आहे, स्वतःच्या मुखाने कुठलीही गोष्ट जर तुम्ही 100 वेळा सांगितली तर ती नष्ट होते. कुठलीही गोष्ट स्वतःच्या तोंडाने जर तुम्ही 100 वेळा सांगितली तर ती काय होते? नष्ट होते. म्हणजे काय? तुम्ही केलेलं पुण्य जर स्वतःच्या मुखाने 100 वेळा सांगितलं तर ते नष्ट होत आहे. याच्या विरोधात आहे का? तुम्ही केलेलं पाप जर 100 वेळा जगामध्ये सांगितलं तर ते सुद्धा काय होतंय? ते सुद्धा नष्टच होतंय. आता मला पुन्हा तुम्हाला विचारायचंय, पाप करा 100 वेळा सांगा संपतय, पुण्य करा 100 वेळा सांगा संपतय. खरंच सांगा, काय सांगितलं पाहिजे माणसाने? पुण्य सांगितलं पाहिजे का पाप सांगितलं पाहिजे? मोठ्याने सांगा, काय सांगितलं पाहिजे? पाप सांगितलं पाहिजे, बरोबर आहे ना? आणि तुम्ही सगळे पापच सांगता, हेही बरोबर आहे ना? नाही, मला तरी असं वाटत नाही की कोणी आपलं पाप सांगत असेल. माणसं पुण्याचा बडेजाव करण्यात वेळ घालवतात, पण हे सांगू नका, हे माझं नाही. चला ज्ञानेश्वरीत ज्ञानोबा म्हणाले, शहाणा शेतकरी पेरणी करतो. जुन्या काळातली पेरणी आठवा, बैल जोडीवर पेरणी, मोठेवर चाळेवर मूठ धरायचं, पेरणी करायची. एक बैल जोडी पुढे पेरणी करते आणि दुसरी बैल जोडी मागे रासणी करते, म्हणजे बी झाकण्याचं काम करते. बी जर झाकलंच नाही, रासणीच केली नाही तर काय होईल? ते उगवणार नाही, पक्षी खातील त्याला, नष्ट होईल ते. अगदी हे तसंच आहे. शहाणा शेतकरी बी उगवावं म्हणून तो झाकतो, तसं शहाणा पुण्यवान सुद्धा पुण्य संपू नये म्हणून झाकत राहतो. नाना कृषीवलू आपुले पांघुरवी पेरिले, तैशे झाकी निपजले दान पुण्य. शहाण्या माणसाने पुण्य झाकावं आणि पाप जगाला सांगावं, पण आम्ही तसं करत नाही. आम्ही पाप झाकून ठेवतो आणि पुण्याचा बडेजाव करत फिरतो. विठ्ठल तीन मुद्दे परत तुमच्या समोर पुन्हा एकदा आठवायला. मोठेपणा सांगणं मरण आहे, मोठेपणा सांगणं मरण आहे.
मोठेपणा सांगणं लहानपणाचं लक्षण आहे. आणि तिसरा मुद्दा आहे का, मोठेपणा सांगणं म्हणजे शून्यपणा आहे. आणि मग ह्या तीन गोष्टी असताना, स्वतःचा परिचय देणं मरण असताना, स्वतःचा मोठेपणा सांगणं शून्यपणा असताना, तुकोबाराय आजच्या अभंगात स्वतःचा मोठेपणा का सांगत असतील, कशामुळे म्हणत असतील आम्ही असे आम्ही असे आम्ही असे, काय गरज पडली बरं महाराजांना? त्याचं सरळ आणि सोपं उत्तर आहे. बऱ्याच वेळेला मोठेपणा सांगणं दोष आहे, पण काही वेळेला स्वतःचा परिचय सांगावा लागतो. त्याला अपवाद म्हणताय. तर का सांगावा लागतो? उदाहरणाने पटेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ते उदाहरण सांगतो म्हणजे पटेल तुम्हाला ते. विठ्ठल विठ्ठल. एक सज्जन रस्त्याने चालला होता आणि चालता चालता रस्त्याच्या कडेला जुना महाकाय विशाल वटवृक्ष, वडाचं झाड, आणि त्या वडाच्या झाडावर असंख्य कोकिळा बसल्या होत्या. असंख्य कोकिळा. आणि त्या असंख्य कोकिळेमध्ये एकच कावळा बसला होता. हजारो कोकिळा होत्या आणि एकच कावळा बसला होता. आणि बऱ्याच वेळेला कोकिळा आणि कावळा दिसायला सारखे असतात. कोकिळा आणि कावळा दिसायला सारखे. मी कुठेतरी वाचलंय की कोकिळा तिची अंडी कधी उबवत नाही. कोकिळा तिची अंडी कावळ्याच्या घरात नेऊन ठेवते आणि कावळाच ती अंडी उबवतो आणि त्याच्यातून पिलं बाहेर काढतो. बारीक आहे का? आता कावळ्याची पिलं कोकिळेची पिलं मोठी होतात, दिसायला काळ्याच रंगाची. पिलं जरा जरा मोठी होतात तेव्हा कावळ्याची पिलं कावकाव करतात आणि कोकिळेची पिलं कुहू कुहू करतात. तेव्हा कावळ्याच्या लक्षात येतं यातला निम्मा बारदाना आपला नाही, आणि मग तिथून तो पिल्लाला हाकलून देतोय. हे कशा करता सांगितलं? साम्यता. कावळा आणि कोकिळा दिसायला इतके सारखे आणि तशा त्या झाडावर सगळ्या कोकिळा बसल्या, एकच कावळा बसला. एक सज्जन रस्त्याने चालला होता. त्याने पाहिलं आणि पाहिल्याबरोबर ओळखलं की सगळ्या कोकिळा आहेत, एक कावळा आहे. त्यांनी कावळ्याला हाक मारली, ए कावळ्या. तो म्हटलं, का हो महाराज? अरे कुठं बसला माहित आहे का तुला? तो म्हणला, नाही. अरे वेड्या, तू कोकिळेच्या पंक्तीला बसलास, तू मोठ्याच्या पंक्तीला बसलास, त्याच्यामुळे हा पाहणारा समाज तुला कोकिळा समजायला लागलाय. कोण समजायलाय? कोकिळा. मोठ्याच्या पंक्तीला बसल्यामुळे लोक तुला कसं समजायला येतं? मोठं समजायला येतं. फक्त एक कर, बोलू नको. काय कर? बोलू नको. असे बरेच कावळे आहेत. महाराजाच्या गाडीत फिरतात. मग महाराज त्यांना धोतर देतात, बंडी देतात, फेटा देतात. सांगितलेलं असतंय. लोक पाया पडायला येतं, चांगलं जीव घालायला येतं. कीर्तन झाल्यावर बुवा संगत 500 रुपये टेकवायला येतं. फक्त बोलू नको. पण महाराज गबसलती कावळा कसला? गबसलती कावळ्याला लईच बोलायचा ना महाराज. बर काळेच कावळे बोलत येत असं नाही, पांढरे कावळे सुद्धा लय बोलत येत. प्रत्येक 5 वर्षाला येतात पांढरे कावळे. पुन्हा हिरवी येत नाहीत, फक्त 5 वर्षाला आले की बरंच बोलत येतं पांढरे कावळे. आता हे तुम्ही हुशार माणसं आहेत, कॅमेरे चालू आहेत, जरा जगू द्या मला बी. कावळे बोलल्याशिवाय राहत नाही. त्या सज्जनानं सांगितलं, कावळ्या, हे लोक तुला मोठं समजायला येतं, कोकिळा समजायला येतं, बोलू नको. पण महाराज कावळा बोललाच. त्याबरोबर एकाने दगड घेतला आणि फेकून मारला. कावळ्याचा पाय मोडला, कावळा खाली पडला. आता पुढे चला. पुढे दुसरंच वडाचं झाड होतं आणि त्याच्यावर हजारो कावळे बसले होते आणि एकच कोकिळा बसली होती. बदललं बघा आता. हजारो कावळे बसले होते, एकच कोकिळा बसली होती. सज्जनाने पाहिलं, हाक मारली, ए कोकिळे, काय करते ग? ती म्हटली, बसली महाराज. अगं बसू नको, तू कुठं बसली माहित आहे का तुला? ती म्हणे, नाही. अगं वेडे, तू कावळ्याच्या पंक्तीला बसली, त्याच्यामुळं हा पाहणारा समाज तुला सुद्धा
कोण समजायलाय? कावळा समजायला लागलाय. ती म्हणजे मग मी काय करू? तू काही करू नको, फक्त बोल, तू ओरड, तू कुहू कुहू कर आणि सांग समाजाला की बाबा रे, मी जरी कावळ्यासारखी दिसत असले तरी मी कावळा नाही, मी कोण आहे? मी कोकिळ आहे. तसं कधी कधी तुम्ही आम्ही सगळे विषयरूपी कावळे आणि साधू कोकिळा ते तुमच्या आमच्यामध्ये येतात, तुमच्या आमच्यासारखे दिसतात साधू. मग लोकांनी त्यांनाही तुमच्या आमच्यासारखं विषयी समजू नये, कावळा समजू नये, याच्याकरता कधी कधी स्वतःला सांगावं लागतं की बाबा रे, आम्ही जीव नाही, आम्ही यांच्यापेक्षा वेगळे आहोत. कोण आहात महाराज तुम्ही? तुम्ही कोण आहात महाराज? महाराज म्हटले आम्ही विष्णुदास. आम्ही विष्णुदास. अभंगाचं पहिलं चरण. विष्णुदास जगी आम्ही विष्णुदास आहोत. तर नुसते विष्णुदास नाही, आजच्या दिवशी महाराजांनी स्वतःला विशेषण लावले. आम्ही विष्णुदास आहोत, पण कसले विष्णुदास? महाराज म्हटले पट्टे ढाळू. आता गात्यामध्ये असा सुरुवात असलेला हा एकमेव अभंग आहे. मोबाईलच्या गात्यात नुसतं पट्टे टाकल्याबरोबर अभंग येते, कारण अशी सुरुवात असलेला हा एकच अभंग आहे. महाराज तुम्ही विष्णुदास आहात कळालं, पण ही पट्टे ढाळू काय भानगड आहे एवढं सांगा. तर हे सोपं आहे बरं का, बारीक आहे काही जरा. आता मागे आपल्याकडे अनेक प्रकारचे शस्त्र होते. मागे रामायण काळात, महाभारत काळात धनुष्य, गदा, मुदगल, तोमर इत्यादी शस्त्र होते. काळ बदलला आणि काळाच्या ओघात शस्त्र बदलली.
आता अलीकडे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गाजलेलं शस्त्र आहे, त्याला म्हणतात दांडपट्टा. काय म्हणतात त्याला? ते तुकोबाराच्या काळात, ते समकालीनच आहेत आता. आणि मग तुकोबारांनी तो दांडपट्टा पाहिला होता. आता बारीक आहे का बरं का? तलवार वेगळी असते, दांडपट्टा वेगळा असतो. तलवारीला एकाच बाजूला धार असते आणि ती अशी कठीण असते, पण दांडपट्टा कठीण नसतो, तो लवचिक असतो. आणि दांडपट्ट्याला दोन्ही बाजूला धार असते. बारीक आहे का? तलवार उजव्या हातात धारण करायची आणि डाव्या हातात ढाल धारण करायची, निघालेले तलवारीने युद्ध करायला. पण दांडपट्ट्याचं तसं नसतं. दांडपट्टा दोन्ही हातात धारण करावा लागतो. तिथे ढाल नसते. ढाल पाठीला बांधायची आणि दोन्ही हातात दांडपट्टा घ्यायचा. बरं, तो नुसता हातात पकडण्यात अर्थ नसतो. मग तो दांडपट्टा सारखा असा मागे पुढे ढाळला पाहिजे, हलवला पाहिजे. तो असा मागे पुढे केला तरच तो दांडपट्टा कुठेतरी वरमी लागतो आणि शत्रूचा जीव जातो. दांडपट्टा नुसता हातात धरण्यात पकडण्यात अर्थ नाही. तो असा मागे पुढे सतत. आता बारीक आहे का? तुकोबाराचं निरीक्षण इतकं चांगलं आहे, पाहणं इतकं चांगलं आहे. महाराज म्हटले, आज आम्ही आमच्या हातामध्ये दांडपट्टा नावाचं शस्त्र घेतलंय. नुसतं शस्त्र घेतलं नाही, महाराज म्हटले हलवतोय आम्ही त्याला, मागे पुढे चाललंय आमचं ढाळू. काय शब्द आहे? ढाळू. ढाळू शब्दाचा अर्थ आहे मागे पुढे हलवणे. आम्ही सारखं त्याला मागे पुढे करतोय त्या दांडपट्ट्याला. हे जरा बारीक आहे का? एकाने विचारलं, तुकोबाराया, तुमच्यासारख्या कीर्तनकार महाराजाला टाळ विना मृदंगाची गरज असते. हे दांडपट्टा, धनुष्यबाण, तलवारी, बंदुक्या काय करायच्या तुम्हाला? हे कशाला घ्यायच्या हातात? म्हणजे महाराज लोकांचं काम नाही ना हे कशाला घेतलं तुम्ही हातात? महाराज म्हणले, नाही हो, तुमचं बरोबर आहे महाराज. अहो, युद्धातली सामुग्री ही, तो दांडपट्टा युद्धात कामाला येणार, तुम्ही कशाला घेतला? महाराज म्हटले, आमच्याही जीवनात युद्ध आहे, म्हणून आम्हाला दांडपट्ट्याची गरज आहे. बाबा रे, भौतिक जगामध्ये फक्त दिवसाच युद्ध आहे, पण आमच्या जगतामध्ये दिवस रात्र युद्ध आहे. आणि दिवस रात्र युद्ध असल्याचा परिणाम आम्हाला हातामध्ये शस्त्र घ्यावं लागलंय. प्रमाण सगळ्याचा पाठ आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. महाराज म्हणाले, रात्रंदिवस युद्ध आहे. बारीक आहे का? हे जरा सूक्ष्म आहे, जरा लक्ष देऊन ऐकाय जोग आहे. महाराज म्हणाले, भौतिक जगात दिवस युद्ध आहे, आंतरिक जगात दिवस रात्र युद्ध आहे. भौतिक जगामध्ये शत्रू दिसतो, पण आतल्या जगातला शत्रू दिसत नाही. बाहेरच्या जगामध्ये शत्रू अनेक आहेत, आत 2-4च आहेत, पण बाहेरच्या हजारोला एक भारी पडेल असे आहेत. कोणकोणते शत्रू आहेत? शत्रूचं नाव आहे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. हे सगळे आतल्या जगातले शत्रू, आणि हे आम्हाला सारखं छळतात. बारीक आहे का बरं का? हे म्हणजे जबाबदारीने बोलतोय जरा मी. हे जुने लोक म्हणायचे, माणसाने दिवस असा घालवावा की रात्री पडल्या पडल्या झोप लागेल. दिवस असा घालवावा की रात्री पडल्या पडल्या झोप लागेल. माणसाने रात्र अशी घालवावी की सकाळी ताठ मान करून चालता येईल. जरा माफी मागून पुढचे शब्द सांगतोय. ज्याने दिवसा चोरी केली, रात्री त्याला झोप लागत नाही, आणि रात्री ज्याने भानगड केली, त्याला सकाळी ताठ मान करून चालता येत नाही. कठीण आहे ते. कारण हे जरा जबाबदारीने बोलतोय. पुढे ऐका. बाह्य जगतातले शत्रू दिसतात, आणि बाह्य जगतातल्या शत्रूने केलेला वार कालांतराने बुजल्या जातो, पण आतल्या शत्रूचा वार बुजल्या जात नाही. अजून पुढे ऐका. संसारिकाला आणि साधकाला, संसारिकाला दिवस कधी संपेल याची चिंता असते, पण साधकाला रात्र कशी जाईल याची काळजी असते. कारण साधूच्या जीवनात रात्रीची आक्रमण जास्त आहेत. त्याला फार फार कठीण असतं ते. हे काम क्रोध फार इतके विकार घातक आहेत. हे
यांनी भल्या भल्याला सोडलं नाही, अनेकाला वाया घालवलं. ऐकायचं का तुम्हाला ते? आमचा योग्या म्हणतोय. काय रे योग्या ते? भल्या भल्या दिला दिला सगळा घरी जाऊन पहा. लांब का अभंग आहे. ब्रह्मदेवासारखे यांनी घालवले, नारदासारख्याची यांनी नारदी बनवली, विश्वामित्रासारखे, भृगूसारखे, पराशरासारखे वाया घालवले याने. रावणासारखा श्रीमंत राजा पण सोन्याची नगरी बुडवली त्याची. दुर्योधनासारखा बलवान पण मांडी फुटून मरावं लागलं. या थट्टेच्या मागे, अर्थात ज्यांच्या ज्यांच्या मागे ही थट्टा लागली ना, त्यांचं वाटुळं केलं महाराजा थट्टेने. फक्त दोघा चौघाची यादी सांगितली. नाथाचा अभंग आहे. नाथाने दोघं चौघ याच्यातून सुटले म्हणाले. दोघं चौघ सुटले. कोण कोण सुटले रे? पासून सुटले चौघे जण. शुक, भीष्म, हनुमान, चौथा कार्तिक स्वामी जाण. बाकीच्याला बट्टा लावला म्हणाले अशी थट्टा वाईट आहे. आणि मग ज्याला परमार्थ चांगला करायचा त्याने पाऊल जबाबदारीने टाकायचं. सध्या कलियुगामध्ये आम्ही कोणाच्या तरी डोक्यावर पायावर डोकं टेकवावं अशा योग्यतेची माणसं आता कमी राहील. म्हणजे पाय डोकं टेकवताना 1000 वेळा विचार करावा लागायला लागलाय की हे पाय आम्ही डोकं टेकवण्याच्या योग्यतेचे आहेत का, कुठं भरलेत. कठीण झालं ते आता. पण महाराज म्हटले आम्ही हातामध्ये शस्त्र घेतलंय. महाराज आता तुम्ही हातात घेतलाय दांडपट्टा. आता दांडपट्टा बाह्य जगतातला आणि शत्रू मारताय आंतर जगतातले, असं कसं चालेल? म्हणजे कोणी जर म्हटलं महाराज द्या बरं जरा तलवार कामाला मारून येतो, असं घडतंय का? द्या जरा बंदूक म्हणजे क्रोधाला गोळी घालतो. शस्त्र बाह्य जगतातलं आणि शत्रू अंतर जगतातलं असं चालत नाही. शत्रू अंतर जगतातलं असेल तर शस्त्र सुद्धा आंतर जगतातलं पाहिजे. तुकोबराया, शत्रू तुमचा काम क्रोध अंतर जगतातला आणि शस्त्र घेतलं बाह्य जगतातलं, असं कसं चालेल? महाराज म्हटले नाही, आम्ही बाह्य जगतातलं शस्त्र घेतलं नाही, आम्ही सुद्धा अंतर जगतातलं शस्त्र घेतलंय. आम्ही रूपक केलंय शस्त्राचं. आम्ही हातामध्ये शस्त्रच घेतलंय, दांडपट्टाच घेतलाय, पण तो लोखंडाचा नव्हे, तो नाम चिंतन रूपी दांडपट्टा. मी ज्ञानोबारे ते शब्द त्याच्या करता. सहस्त्रनामाचे हतियार, सहस्त्रनामाचे हतियार,
महाराज म्हणाले आमच्या हातामध्ये एक साथी करा. आम्ही सहस्त्रनामाचं हत्यार धारण केलंय. बर, पुढे ऐका. नुसतं हत्यार धारण केलं नाही, पूर्वीच्या काळामध्ये नेमकं कोणत्या राजाचं सैन्य आहे हे कळावं म्हणून वेगवेगळी चिन्ह असायची. आणि मग महाराज म्हटले आमचं चिन्ह आहे, आम्ही वारकरी ना, आम्ही विठ्ठलाचं सैन्य. आणि मग आमच्या विठ्ठलाचे चिन्ह आहे शंख आणि चक्र. महाराज म्हणले आम्ही शंख चक्राचे शृंगार केले. नामदेवाच्या गात्यात नामदेवाचं प्रमाण आहे. नामदेव महाराज म्हणले ज्याच्या घरावर शंख चक्राची चिन्ह आहेत यम त्याच्या घरी येत नाही. तुम्ही मला कसं करावं लागल, त्याला घर बांधताना मिस्त्री चांगला आणि जा. ज्याला शंख चक्र काढा येते तो मिस्त्री आणि जा. म्हणजे हा चांगलं झालं. शंख चक्र घरावर असले की यम त्या घरी येत नाही. मी ज्या परंपरेचा संन्यासी आहे, आमची वैष्णव बैराग्याची परंपरा आहे. मी बैरागी आहेत. पांढऱ्या कपड्याचा संन्यास आहे आमचा. जवळजवळ 400-500 वर्षापूर्वीची परंपरा आहे. आम्ही मेणदासापासून आमच्या श्री गुरुपर्यंत 16 महात्मे झाले. आम्ही 17वे. आमचे मूळ पूर्वज आहेत मेणदास, आम्ही वासुदेव दास. दास परंपरा. आणि मग लोक आमच्याकडे येतात, आम्हाला शिष्य व्हायचे, गुरु करायचे. आता आहे आमच्या परंपरेत, आता विलाज नाही, मी येतो बाबा. मग मी अटी ठेवल्यात काही. आमची पहिली अट आहे बाबा तुला माळ घालावी लागेल. आम्ही वैष्णव आहेत, माळ घालावी लागेल. दुसरी अट आहे आमच्याकडे गुरु भाऊ गुरु बहीण पद्धत नाही, बकल पटलं तर राहण्यात निघून जा. हे कुठून काढले उकरून लोकांनी, कुणास ठेवले. अरे हा बाबा 12 वर्ष सख्या बहिणीला बोलला नाही, भाष्याच्या लग्नाला गेला नाही, बहिणीने हिस्सा मागितला म्हणून, आणि गुरु बहिणीला हुडकी छिंडतो, बोंबलतो. आता हे काय सांगायचं आहे कीर्तना तुम्हाला? फार अवघड गोष्टी आहेत महाराज त्या. कारण ही बाई 12 वर्ष सख्या भावाला बोलत नाही, पण गुरु भावाचं घर हुडकी ती आयर घेऊन जाते त्याला. फार कठीण ते. आता हे असं का बरं? हे कीर्तन झालं भेटा सांगतो, हे कीर्तना सांगायचं नाही. आता अवघड गोष्टी आहेत त्यात. मी त्याचा अनुभव आहे, मला विचारते. मला नवल वाटतं ह्या लोकांचा. अरे बाबा हो, हे संसारातले सगळे नाते स्वार्थी. उगी याला भाऊ याला बहीण कशाला म्हणत बसता? भाऊ म्हणायचं देवाला म्हणा, बहीण म्हणायचंय म्हणा देवाला, माय म्हणायचंय म्हणा देवाला, बाप म्हणायचंय म्हणा देवाला. करा जरा तुकोबाराकडे चला. महाराज म्हणाले जे काही म्हणायचं आम्ही त्याला म्हणतो. विठ्ठल विठ्ठले विण चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. म्हणा त्याला काय म्हणायचं म्हणा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, उतरी पैल पारू भव नदीचा. काय म्हणायचं देवाला म्हणा. उगी याला त्याला संसारात काय म्हणता गड्या. बरं किती नातं टिकवलं म्हणजे टिकतंय. उगी पैशात जरा देवाणघेवाण कमी जास्त होत्या, बाप लेकाचं तुटतंय, मानलेलं कुठं राहणार आहे. माणसाला नाद. तुम्ही आमच्या मठात या. आमच्या मठात नित्य पूजेची मूर्ती आहे आणि तिला आम्ही नाव ठेवले मालक. आम्ही देव कधीच म्हणत नाही. मालकाची पूजा झाली का, मालकाचा नैवेद्य झाला का. पांडुरंगा शब्द सांगतो कीर्तनात उभा आहे. मालक शब्द जेव्हा जेव्हा ऐकतो ना तेव्हा तेव्हा मला विटेवरचा मालकच आठवतो. बघा मला त्याच्याशी रोज संबंध पडला माझा. असं संबंध जोडला पाहिजे. आमच्या मठातल्या गाडीचं नाव, मोटरसायकलचं नाव आहे वारकरी.
मोटरसायकलचं नाव वारकरी आहे. सगळ्या पोरांना आमच्या सवय झाली. आम्ही कधीच म्हणत नाही गाडी आहे का, वारकरी आहे का रे, वारकरीत पेट्रोल आहे का, जा बरं वारकरीला माणसाली जा, वारकरी घेऊन जा, घेऊन ये माणसाली. सवय झाली ती. संबंध जोडायचा देवाशी जोडा, उगी याच्या त्याच्याशी जोडू नका. आमच्याकडे मी कशा करता सांगतो, गुरु परंपरा आहे आणि आमच्या परंपरेमध्ये विशेषत्वाने रामरायाची उपासना आहे. आपल्याकडे रामाची मूर्ती आमच्या मठात आहे आणि माझी अत्यंत आवडती देवता म्हणून त्या परंपरेमध्ये आम्ही राहतो, सेवा करतो. 2 चिन्ह आहेत आमच्याकडे, तांब्याची चिन्ह आहेत. एक चिन्ह आहे चक्राचं आणि एक चिन्ह आहे शंखाचं. जो कोणी शिष्य व्हायला येतो ना, आम्ही त्याला स्नान करायला होतो, उघडच बसवतो आणि ते तांब्याचे चिन्ह अखंड ध्वनी चालली मठात यज्ञ, त्या यज्ञामध्ये ते दोन्ही गरम करतो आणि ज्याला शिष्य व्हायचं त्याला बसवतो, त्याच्या उजव्या दंडावर गरम झालेलं चक्र उमटवतो आणि डाव्या दंडावर शंख उमटवतो. असं उमटवतो की जीव गेला तरी चिन्ह मोडलं नाही पाहिजे. पक्का असतं. आता आमच्या गुरुने आम्हाला केलं, चिन्ह आमच्याकडे शाबूत आहेत. आता दोन्ही दंडावर आहेत. जे आमचे शिष्य आहेत त्यांच्या पण आहेत. आता बारीक आहे का, मी आमच्या गुरु महाराजाला विचारलं, हे कशा करता? महाराज म्हटले, अरे बाळा तसं नसतं. पोस्ट म्हणणं शिक्का मारल्याशिवाय पत्र पुढच्या घरी जातच नाही. तसं या श्री गुरुरूपी पोस्ट म्हणणं शिक्का मारल्याशिवाय हे पत्र देवाच्या दारात जाणार नाही. याच्याकरता हा शिक्का महत्वाचा आहे बाबा. आणि मग त्याचा आम्हाला अभिमान आहे. महाराजांचे शब्द आहेत, आमच्या हातात आम्ही नामचिंतनाचं शस्त्र घेतलंय, शंख चक्राचे शृंगार केलेत, आम्ही हातामध्ये वैराग्याचं बळ घेतलंय. आमच्या कोणाला मारता महाराज? महाराज म्हटले, केला मार षड वर्गा. आम्ही अंतःकरणात राहणाऱ्या काम क्रोधाशी युद्ध करतोय. अखंड युद्ध चाललंय आमचं त्यांच्याशी. म्हणून आज आम्ही हातामध्ये दांडपट्टा धारण केलाय नामचिंतनाचा. पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी हे धारण केलं आम्ही. बरोबर, अजून काय करू देता? महाराज म्हटले, याचा परिणाम लागू नेदू अंगी पाप पुण्य. आम्ही आमच्या जवळ पाप पुण्याला येऊ देत नाही. आता शंका, अजून शंका आहे बरं का. एकाने विचारलं, महाराज तुम्ही पापाला जवळ येऊ देत नाही म्हणणं साहजिक आहे, पण पुण्याला जवळ येऊ देत नाही हे काही साहजिक आहे का? ते तसं नसतं. ज्याने शास्त्र चिंतन केलं त्याच्या लक्षात येईल, पाप जितकं घातक आहे पुण्य तितकंच घातक आहे. पापा इतकंच पुण्य सुद्धा कसं आहे? घातक आहे. तुम्ही शेतकरी आहात, तुम्हाला पक्क माहित आहे. पायात जर काटा मोडला आणि तुम्ही शेतात असाल तर खरं सांगा, पायातला काटा कशाने काढला पाहिजे? वा वा, हुशार आहेत तुम्ही. आणि मग तुम्ही काट्याने काटा काढता. जो पायात काटा मोडला होता तो टाकून देता आणि ज्याने काटा काढला तो खिशात ठेवता. बरोबर आहे ना? काय करता? खिशात ठेवता ना? नाही मग काय करता? का तो चांगला आहे की तो टोचला नाही तुम्हाला, तरी का टाकता? तो कधीतरी पुढे तोच. जसं काढणारा घुसलेला घातक आहे तसं त्याला बाहेर काढणारा सुद्धा. पाप जितकं घातक आहे तितकंच पुण्य सुद्धा घातक आहे. पाप जाण्याकरता पुण्य कमवायचं, पण देव मिळवण्याकरता पुण्यही गमवायचं. महाराज म्हटले, आम्ही आमच्याला पाप पुण्य लागू देत नाही. मग एकाने विचारलं, महाराज तुम्ही हातामध्ये शस्त्र घेता, नामचिंतनाचं शस्त्र घेता, त्या काम क्रोधाशी युद्ध करता, तेवढ्या वेळामध्ये तुमचं संसार, तुमचं घर कोण सांभाळतंय? कोण घेतंय तुमचा भार? महाराज म्हटले, तो आहे ना, तो घेतो आमचा भार. अभंगाचं दुसरं चरण.
महाराज म्हटले बा आम्ही निर्भर झालो. शब्द बारीक आहे का? निर्भय नाही, शब्द आहे निर्भर. निर्भय शब्दाचा अर्थ असतो भयरहित आणि निर्भर शब्दाचा अर्थ आहे भाररहित. आम्ही भाररहित झालो तर आमचा भार घेतला त्याने. आम्ही निवांत झालोत म्हणे, घेतला सकळ भार देवे. आता 2-3 शंका एकच उत्तर कीर्तन संपलं. महाराज या जगात फुकट कोणीच कोणाचा भार घेत नाही. काय म्हणतो मी तुम्हाला? या जगात फुकट कोणीच कोणाचा भार घेत नाही. आता एवढे माझ्या समोर बसलात, मला कोण दत्तक घेते? हात वरी करा बरं. घेता काय पप्पाला दत्तक? घ्या बघा, कोणीतरी घ्या राव दत्तक. मला रोज कीर्तन आहे, मला पैसे आणून देईन तुम्हाला. कोणीच नाही. आता पैसे आणून देतो म्हणलं तरी कोणी दत्तक घ्यायला तयार नाही. कोण कोणाचा भार घेते रिकामा? मग महाराज तुम्ही म्हणताय देवाने तुमचा भार घेतला, फुकट घेतला का? मग नेमकं तो घेणार आहे तरी कोण? महाराजांनी उत्तर दिले, या जगताचा भार ज्यानं घेतला, या जगाला ज्याने निर्माण केलं तो आमचा भार घेतो. त्याचं आम्हाला बळ आहे, त्याच्या बळाने आम्ही बलवान होतोय. तिसरं चरण आहे, बळीवंत जेणे रचिले सकळ, आम्हा त्याचे बळ अंकिताशी. आम्ही त्याची अंकित आहोत आणि त्याचं आम्हाला बळ आहे. हे पहा, जगामध्ये 3 गोष्टी त्याच्याकरता पाठिंबा लागतो, फुकट होत नाहीत. परत आहे का? 3 गोष्टीला पाठिंबा लागतो. कुठे कुठे पाठिंबा लागतो? भांडणात. भांडण फुकट होत नाही, पाठिंबा लागतो. बर. अजून पाठिंबा लागतो राजकारणात. राजकारण फुकट होत नाही, त्याला काय लागतो? पाठिंबा. आणि अजून पाठिंबा लागतो कीर्तनात. कीर्तन तसं होत नाही, त्याला गायक वादकाचा काय लागतो? पाठिंबा. म्हणजे बारीक आहे का? आता भांडण फुकट नाही, भांडणामध्ये मित्राचा भावकीचा पाठिंबा असावा लागतो. राजकारण तसं होत नाही, राजकारणात मतदाराचा पाठिंबा असावा लागतो. आणि कीर्तन तसं होत नाही, कीर्तनात गायकाचा वादकाचा टाळकऱ्याचा श्रोत्याचा पाठिंबा असावा लागतो. आणि मग महाराज तुम्ही तो युद्ध करताय, पाठिंबा कोणाचा? महाराज म्हणले ज्यानं जग निर्माण केलं त्याचा. एकच प्रश्न आहे महाराज, आता आमचा शेवटचा प्रश्न आहे. हे लोक जे पाठिंबा देतात, आता तुम्हाला 3 सांगितले मी, हे लोक फुकट पाठिंबा देत नाही. उदाहरण घ्या, भांडणात पाठिंबा असतो मित्राचा भावकीचा, फुकट असतो का? मित्राला काय करावं लागतं? गावाच्या बाहेर न्यावं लागतं. तुम्ही त्यातलीच आहे, सांगा ना काही हो काय नाही म्हणा. म्हणजे माझं कोणासंग भांडण नाही, मला माहित नाही म्हणून म्हणावं. म्हणजे यांचा पाठिंबा फुकट मिळत नाही, काही द्यावं लागतं. बरोबर आहे ना? भांडणात पाठिंबा फुकट नाही. बरोबर आहे का? राजकारणात मतदाराचा पाठिंबा असतो. म्हणजे तुम्ही पाठिंबा देता. इमानदारीने सांगा, तुम्ही पाठिंबा फुकट देता का? मोठ्याने सांगा. नाही पाठिंबा फुकट आहे का? लोक मतदानाच्या रात्रीपर्यंत वाट बघतात, कोणीतरी दरवाजा वाजविलच. नका का दरवाजा वाजविना, पण कोणीतरी दाराच्या फटीतून एखादं पाकिटमध्ये टाकीलच. बरोबर आहे ना? आणि जर रात्रभर वाट बघून काहीच आलं नाही तर लोक दुसऱ्या दिवशी मतदान करायला जात नाही महाराज. लोक म्हणतात वाट पाहिली पण काहीच आलं नाही. अर्थात मतदाराचा पाठिंबा पण फुकट नाही, भांडणात भावकीचा पाठिंबा पण फुकट नाही. आणि मग कीर्तनात हे लोक गायक वादक पाठिंबा देतात, हे तरी फुकट देतात म्हणतात का? तसं ह्यानी फुकट देऊ बिन ह्यांना बिचारेले प्रपंच आहेत महाराज, लेकरं बाळ, याचं काय जमतंय? अर्थात पाठिंबा कोणीच कोणाला फुकट देत नाही. मग महाराज तुम्ही युद्ध करताय आणि तो देव तुम्हाला पाठिंबा देतो, तो देव तरी फुकट पाठिंबा देतो का? महाराज म्हणजे नाही, तोही फुकट पाठिंबा देत नाही. त्याच्याकरता आम्हाला त्याचं भजन करावं लागतंय, त्याच्याकरता आम्हाला त्याचं नामचिंतन करावं लागतंय. महाराज काय दिलं तुम्ही देवाला? महाराज म्हटले आम्ही त्याला, त्याच्या एवढं आम्ही कोणालाच दिलं नाही. आम्ही त्याच्याकरता आमच्या संसारालाही पाहत नाहीत, त्यालाच पाहत राहतो. देव सोडून आम्ही दुसरं काही पाहिलंच नाही, आम्ही त्यालाच पाहतो. हेच त्याला आम्ही दिलंय.
अभंगाचं शेवटचं चरण आहे बघा. आम्ही देव सोडून दुसरी गोष्ट पाहत नाही. अर्थात तो आमचा भार घेतो. त्याने भार घेतल्यामुळे आम्ही निर्भर झालोत. आम्ही काम क्रोधाशी लढण्याकरता बलवान झालोत. अशा अर्थाचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतला होता. मला वाटले पोटापुरतं झालंय. आता यथामथी आता अवकाश भगवान श्रीरामरायाच्या चरणी ही सेवा समर्पित करू. चुकलं असेल, बुद्धीचे दोष आहेत, योग्य असेल भगवंताचीच कृपा आहे. सेवेकरता उपस्थित तुम्ही सकल श्रोतृवर्ग, माता माऊल्या, उपस्थित गावातील परिसरातील पंचक्रोशीतील गुणवान टाळकरी, भजनी मंडळी, गायनाचार्य, महाराज मंडळी, विनेकरी, दोन्ही चोपदार, दोन्ही मृदंगाचार्य, सप्ताहाचे आयोजक, नियोजक, समस्त ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या चरणी पुन्हा पुन्हा विनम्र भावे अभिवादन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. चाल म्हणायची तुका म्हणी आहे देखत